जोहार बाबा, जोहार साहेब, या नगर नगर महाराज कशाला आम्ही इथेच बघा सरकोच करू नका बाबू महाराज महाराज काय करते आपण आणि अस्पृश्य माणसं यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावे थांबाय पुढे येऊ नका थांबा पालखी पुढे जाऊया पालखी पुढे जाणार नाही आपण विश्वनाथ यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावे हो एवढी ताकद आहे यांच्या सावलीत म्हणजे असं की विश्वनाथ भट असे असते तर अफजल खानानं मूर्त्या फोडण्यासाठी यांच्या सावलीचा उपयोग केला असता तो कशाला खण आणि हातोडे मारत बसला असता मूर्तीवर असं नाही म्हणजे पावित्र्य भंग पावे विश्वनाथ भट आम्हाला एक सांगा हे देऊळ कोणी बांधलं या लोकांना पुन्हा जाणार छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड एक एक चिरा कोणी करला त्या आई भवानीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहात ती मूर्ती कोणी घडवली जर सर्व काही याच हाताने घडवले असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्ती स्पर्श झाला असेल हजारदा त्यांची सावली पडली असेल हे सगळे चालते मला आता का भाषी शिकले महाराज आम्ही आता देवीच्या मूर्ती शिशिरभूत करून मंत्राने सिद्ध आणि पवित्र केली देवीच्या मूर्तीला सुशीलभूत होण्यासाठी आपल्या मंत्राने सिद्ध आणि पवित्र होण्याची गरज केव्हापासून भासू लागली विश्वनाथ भट महाराज स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडलेलं सांगताना त्यांची सावली चालत नाही विश्वनाथ भट शिवांच्या बरोबर लढणारे झुंजणारे लोक कोण आहे या 18 पगड जाती जमातींच्या खांद्यावरच स्वराज्य उभे आहे निर्धास्तपणे हे राज्य रयतेचे आहे 18 पगड जातींनी घाम आणि रक्त गाळून उभे केलेले स्वराज्य आहे त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला थारा नाही म्हणूनच आमच्या सैन्याला आम्ही मावळा हे नाव दिले आहे या भगव्याचा रंगच न्यारा या भगव्याचा रंगच न्यारा या भगव्याचा दौलत न्यारा भगवान
उंच करून माथा जगतो आम्ही स्वाभिमानी मराठमोळा रक्ताच्या शिवबाची पुण्याई मायेने त्याच छायेने मायेने हो त्याच छायेने हे आम्हा जन्मा भगवान शान भगवान जान भगवान शान भगवान जान हिंदमनाचे दैवत झाले शिवशंभू माऊली माता धन्य जिजाऊ झाली शिवबाची सावली केला महाराज साकार आई थोर तुझे उपकार केला महाराज साकार दिला मानू आकार करुण शिवाचे भगवान शान भगवान जान भगवान शान भगवान जान मर्दल ढाऊ शूर मावळी सत्याने जगणारे रंग केशरी माझ्यावरती कीर्ती झळकवणारे जगदंबे जगदंबे जगदंबे